आज गुरुवार आहे तर पुरणपोळीचं नैवेद्य दाखवणार आहे महालक्ष्मीला। तर मी डाळ भिजत घातली, चण्याची डाळ। तर ह्याच्यामुळे मऊसूत डाळ शिजते। बाहेर असं छान सोन्यासारखं ऊन पडलंय। माझी कोथिंबीर आली बघा, तुम्हाला दिसत पण असेल। आज मी महालक्ष्मीची पूजा किचन मध्ये दुसऱ्या साईडला एक ओटा आहे तर तिथे मी पूजा करणार आहे। तर तिथे ना खूप कलर उडालेला आहे, ते खराब दिसतं, म्हणून मी आज इथे पूजा करते। तर रांगोळी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली, जास्त जागा नाही आहे पण बऱ्यापैकी इथे पूजा करण्याइतपत जागा आहे। तर चला तर आता पूजा करून दाखवते तुम्हाला, पूजा केल्यावरच दाखवते। स्वस्तिक काढून छान असा कलश तयार करून ठेवलाय मी। या फांद्या आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। 5 प्रकारच्या फळांच्या फांद्या घेतलेल्या आहेत। हे बघा, फणसाचं पण मिळालंय मला। काल मला खूप छान पानं भेटले, ते फांद्या भेटल्यात फळांच्या। जास्त कचरा नाही भेटला त्याच्यात, कारण बिनकामाचे जे काहीच उपयोगात येणार नाही अशा फांद्या त्यांनी बांधून ठेवलेल्या असतात जुडीमध्ये। पूजेची तयारी झाली, आता मी पूजा करते। हे छान थोडं असं डेकोरेशन केलंय, नथ कानातले वगैरे, तर खूप छान वाटतंय बघायला। आता तुपाचा हा दिवा लावला। एक समई आहे ती तेलाची आहे, आणि एक दिवा जो आपण आरती करण्यासाठी वगैरे असतो ना, निरंजन ओवाळतो, त्यासाठी मी तुपाचा दिवा घेतलाय। फुलांचे कलर किती सुंदर आहेत ना, भारी वाटतात बघायला। आता मी पूजा करायला सुरुवात करते। इथे पूजेची तयारी करून झालेली आहे। मी थोडं सामान भांडी वगैरे सरकून घेतलीत आणि इथं पूजा करते, कारण पुढं खूपच कलर गेला दिसतो, खराब वाटतं बघायला ते। पूजेची तयारी करून घेतली। आज इथे कडाप्पा आहे, त्याच्यावर रांगोळी किती सुंदर दिसते बघा। सिंपलच रांगोळी काढली। तर पूजेची तयारी करून घेतली। तर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे, तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। महालक्ष्मी तुमचं आणि माझं घर सदैव आनंदाने सुख समृद्धीने भरू दे, तीच लक्ष्मी नारायण चरणी प्रार्थना। तुमची झाली का पूजा? नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा। तुम्ही लक्ष्मी याच्या टायमाला करता का सकाळ सकाळ पूजा करता ते मला सांगा नक्की। दिवसाभरात कधीही केली तरी चालते पूजा, फक्त मनोभावी करायची। आता करते मी। पहिल्यांदा आपल्याला विड्याच्या पानावर सुपारी मांडले ना, त्याची श्री गणेश म्हणून पूजा करायची। नंतर लक्ष्मीची पूजा करायची। त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः म्हणून आचमन करायचे। नंतर ओम गोविंदाय नमः असं म्हणून पळीत तामणात पाणी सोडायचंय। माझ्याकडून जर काय चुकलं असेल तर मला क्षमा पण करा, तुम्ही पुस्तकात बघूनच करा पण जे काय करायचंय ते। कधी कधी बोलण्याचं ह्या गोष्टींना नेहमी नसतात ना आपल्या, आणि जेव्हा आपल्यावर सत्यनारायणची पूजा वगैरे असते तेव्हा आपण तिथे कामामध्येच गुंतलेलं असतं। पूजा करताना आपलं एवढं लक्ष नसतं की तेव्हा भटजी काका काय सांगतात ते। त्यामुळे तुम्ही पुस्तकात बघूनच करा, जे काय कराल ते आता मी सांगितलं ते। तुपाचा दिवा आहे ना, पूजा झाल्यावर असा ओवळायचा आहे। नमस्कार करायचा। माझी आता ना पूजा करून झाली। मी दही साखरेचा नैवेद्य दाखवलाय, फळांचा दाखवलाय। मी फक्त केळीच आणलेली आहेत फळांमध्ये, आणि पूजा करून झाली। आता मी पोथी वाचून घेते। तर माझी साधी भोळीच पूजा आहे। मी देवीला सांगते माझं काय चुकलं असतं तर क्षमा कर, माझी साधी भोळी पूजेचा स्वीकार कर म्हणून ही मी विनंती करते महालक्ष्मीला। आणि ते इंद्रदेवाने महालक्ष्मीला जे नमनाष्टक बोलले ते आवर्जून बोलायचं। मी आता पोथी वाचून घेते। जानकी नायकं रामचंद्र भजे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया।
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागण्याच्यात. जय जय रघुवीर समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. गोविंदा 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 गोविंदा. जय श्री राम कृष्ण. आरती करून झालेली आहे माझी. आता इथे ट्रायपॉड ठेवते. पूजा झाली माझी करून. गॅसच्या शेगडीची पण पूजा केली मी. आता तुम्हाला दाखव. फक्त मी हळदी कुंकू अक्षता व्हायल्यात फुलं, तर आता सगळी तिथे पूजेला संपली. आता पुरणपोळीचं नैवेद्य करणार आहे, तर आता थोड्या वेळ बसते जरा आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. डाळ मी कुकरला शिजवणार आहे, कारण पटकन शिजते, असं सारखं बघायला लागत नाही. तर मी एकदम बारीक चिमट मिठाची घातले, हळद घातले आणि तेल घातले उतू जाऊ नये म्हणून. तर हळद घातले कारण आमचं कुलदैवत खंडोबाचं आहे जेजुरीचं, त्यामुळे पुरणपोळीत हळद लागते डाळीमध्ये. तर कुकर लावून घेते. ह्या कुकरने तर मला कामच लावलंय. आता सगळं पुसून काढते. डाळ शिजलेली आहे. हे बघा, मी कुकरचं झाकण काढलं तर कुकरमध्ये किती नरम डाळ शिजली तुम्हाला चेक करून दाखवते. आता गरम आहे, मला चटका पण बसेल एखाद्या वेळेस. नाही बघा, इतकी नरम शिजली. आता मी गाळून घेते डाळ. गाळणीने गाळून घ्यायचं आणि हे येळवून असतं ना, त्याची आमटी करायची आपल्याला. जर जास्त माणसं असतील ना, तर याची थोडी डाळ घ्यायची, म्हणजे जास्त आमटी होण्यासाठी थोडी डाळ घ्यायची, मिक्सरला बारीक करायची आणि त्याची आमटी करायची, म्हणजे जास्त माणसांना पुरून जाते. जर थोडंसं 4-5 माणसं आहेत तर त्यांच्यासाठी होऊन जाते, कारण हे घट्ट होतं थंड झाल्यानंतर. पातळ जेवढी आमटी असेल ना ती छान लागते. ह्याचं पाणी सगळं निथळून द्यायचं आपल्याला. तर डाळ मी अशीच ठेवते. मी फक्त 1.25 वाटी डाळ घेतले, थोड्याच पोळ्या करते मी, कारण फक्त नैवेद्यापुरता आणि आम्हाला एक टायमाला खाण्यासाठी करते. पुरण मी बघू शकता, मी काढलेलं पुरण ह्याच्यामध्ये घालते आणि हे येळवणी निघालंय. गरम गरम आहे. मी पटकन दाखवण्यासाठी उचलाय, असं दाखवायची सवय आहे ना, मी उचललं, माझ्या हाताला जोराचा चटका बसला करंगळीला. आणि ह्याच्यामध्ये गुळ घालायचं. जेवढी डाळ घेतली ना तेवढंच गुळ घालायचं. तर गुळ घालून घेते. जायफळ आणि वेलची घालायची. ह्याच्याशिवाय पुरणपोळीची काय मजा ना. जास्त स्वाद आणि सुगंध वाढवतात पुरणपोळीचं वेलची आणि जायफळ. थोडं जायफळ किसून घालते. जास्त घालू नका, नाही तर खाल्ल्यावर झोप येईल. वेलची खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे. पुरण ना खूपच भारी झालंय बघा, किती नरम झालंय ना. आता मी गाळून घेते. पुरणाला चटका द्यायचा असं म्हणतात ना, तर हेच असं चमचा उभा राहायला पाहिजे. आमटीची छान अशी फोडणी तयार करून घेतली. आता ह्याच्यामध्ये हे येळवणी होते. बापरे, सांगतो नुसते पाण्याचीच आमटी केले मी, तर ही तर खूपच भारी लागते. टोमॅटो नाही टाकणार, कारण संतोषी मातेला नैवेद्य दाखवायला लागेल ना, त्यामुळे. आमटीला किती छान तरी आले ना, मस्त दिसते एकदम. नुसत्या पाण्याची तर खूपच भारी लागते. हा भात झालेला आहे. मेथीची भाजी केली, डाळ भात, आमटी, कटाची मेथीची भाजी आणि पुरणपोळी, पापड, एवढंच स्वयंपाक केलाय मी. पोळी माझी लाटून झाले, तर आधी थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतरच पोळी टाकायची तव्यामध्ये, म्हणजे चिटकणार नाही किंवा पोळी तुटणार नाही आपली. माझी आधीच तुटली बघा. सगळा स्वयंपाक करून झाला आणि आता नैवेद्याचं ताट भरून झालं. पापड ठेवायचं राहिला.
पापड पण ठेवले, मी विसरली होती. आता दिवा लावून घेते आणि नैवेद्य दाखवते. मेथीची भाजी केली, तुम्हाला अंधार अंधार दिसत असेल. मेथीच्या भाजीतून थोडा काळोख दिसतं, माझी सावली पडते त्याच्यावर. तर तुम्हाला नैवेद्याचं ताट कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि माझं आज गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं रुटीन आहे हे. तर मला सांगा, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक करा. आणि तुमचा सपोर्ट असाच असू देत. आणि तुम्ही पण ज्यांना ज्यांना चॅनल ओपन करायचं ते नक्की करा. थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला माहिती आहे की फास्ट न केल्यावर पण बादली भरते आणि थेंब थेंब पडून सुद्धा बादली भरते. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनल ओपन करा. आज महालक्ष्मीसाठी नैवेद्यासाठी पुरणपोळी केलेली आहे. मी तुम्हाला दिसत असेल, माझा अंधार पडतो काय काय वेळेला, त्यामुळे मी असं बोलते. दिसतंय का नाही ते आता दिसतंय. तर दिवा वगैरे लावून घेतलाय, 3 वेळ झालेली आहे त्यामुळं. तर तुम्हाला माझी पूजा, माझा नैवेद्य कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुळशीला पण दिवा लावून घेतलाय, 3 वेळ आहे त्यामुळे. कोणाचं तरी लग्न आहे त्यामुळे लाईटिंग आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमचा सपोर्ट असाच असू दे. आणि महालक्ष्मी तुमच्यावर आणि माझ्यावर सदैव प्रसन्न राहू देत. या तुम्ही सगळेजण जेवायला. आज आमच्याकडे छान जेवण आहे.